नमस्कार मित्रांनो, कोरेगाव हिंद केसरी मैदानाला फक्त एकच दिवस उरला आहे। उद्या सकाळपासून या मैदानाची सुरुवात होणार आहे। पण आपल्याला एक कुतूहल लागली आहे की आपला सप्त हिंद केसरी बकासूरचा पैरा नक्की कोणासोबत आहे। सर्वजण वेगवेगळे पैरे सांगत आहेत। मी देखील 8 दिवसापूर्वी सांगितलं होतं, तेव्हा नियोजन चालू होतं बकासूरचं, तेव्हा पैरा सांगितला होता की माणिकराव असणार आहे। तर मित्रांनो, नक्की पैरा कोणासोबत आहे, बकासूर नक्की कोणासोबत पळणार आहे, हीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करतो। मित्रांनो, उद्या वार रविवार दिनांक 12 मे रोजी महाराष्ट्रातील पहिले मानाचे हिंद केसरीचं मैदान म्हणजे कोरेगाव हिंद केसरी मैदान। अखंड 46 वर्षाची परंपरा असलेले हे पारदर्शक पारंपरिक हिंद केसरीचं कोरेगाव मैदान। तर मित्रांनो, या कोरेगाव मैदानासाठी बरेच टॉपचे पैरे झालेले आहेत। त्यात आपला बकासूरचा पैरा नक्की कोणासोबत झालेला आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर मित्रांनो, गेले 2-3 दिवसापासून असे पण व्हिडिओ आहे की बकासूरचा पैरा मुरुमचा सुंदर देखील असू शकतो, कोण सांगतो लखन देखील असू शकतो, कोण सांगतो माणिकराव देखील असू शकतो, तर कोण सांगतो सातारा एक्सप्रेस बलमा देखील असू शकतो। हेच आपण सविस्तर जाणून घेऊया नक्की पैरा कोणासोबत आहे। तर मित्रांनो, पहिला पैरा घेतो माणिकराव। तर मित्रांनो, बकासूरचा पैरा माणिकराव असेल का? समीर भैया इस्लामपूर यांच्या नावाने पळणारा हा माणिकराव। तर मित्रांनो, माणिकरावचा पैरा ऑलरेडी दुसऱ्या नंदीसोबत झालेला आहे आणि दुसरा चर्चेतला पैरा म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा। तर मित्रांनो, बकासूर आणि बलमा ही जोडी गेल्या वर्षी गत विजेती जोडी आहे। कोरेगाव हिंद केसरीचं मानाचं मैदान पटकावलं होतं। तर मित्रांनो, बलमा असेल का पैरा? तर मित्रांनो, बलमाचा पैरा ऑलरेडी दुसऱ्या नंदीसोबत झालेला आहे। माझ्या अंदाजानुसार वडकीचा हरण्या असा बलमाचा पैरा असू शकतो। तर बलमा पण बकासूरचा पैरा होऊ शकत नाही। तिसरी चर्चा म्हणजे काहीजण सांगतात लखनसुद्धा असणार। तर लखन बाबतीत तुम्हाला अपडेट आलीच असेल की लखन आता आजारी आहे, त्याला काहीतरी आजार आहे, न्यूमोनिया वगैरे काय असं झालेलं आहे, त्यामुळे लखन उद्याच्या मैदानात येणार नाही, म्हणून लखन तर पैरा असू शकत नाही। राहिला मुरुमचा सुंदर। आता गेल्या 3-4 दिवसापासून जास्त चर्चेतला पैरा म्हणजे मुरुमचा सुंदर। तर मित्रांनो, मला देखील वाटत आहे आपल्या हिंद केसरी बकासूरचा पैरा मुरुमचा सुंदरच असण्याची शक्यता आहे, दाट शक्यता। का म्हणतो? कारण अजूनपर्यंत मलाही फायनल पैरा कळलेला नाही, पण मुरुमचा सुंदर आणि बकासूर ही जोडी उद्या हिंद केसरी कोरेगाव मैदानात पळताना दिसण्याची शक्यता आहे। कारण हीच जोडी पुसेगाव हिंद केसरीला सुद्धा पळाली होती, तिथे फायनलचे मानकरी, गुलालाचे मानकरी झाले होते मुरुमचा सुंदर आणि बकासूर। त्यामुळे उद्याच्या कोरेगाव हिंद केसरी मैदानात आपल्याला बकासूर आणि मुरुमचा सुंदर हीच जोडी आपल्याला पळताना दिसू शकते। मित्रांनो, ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।